युद्धानं पाकिस्तानात लॉकडाऊन. भर रमजानमध्येच इफ्तार पार्ट्यांवर बंदी. मध्य पूर्वेत ताण, पाकची उडाली दाणादाण. आखातातील युद्धामुळे कंगाल पाकिस्तान मुर्दा भिकेला लागलाय. पाकला पोचणाऱ्या अमेरिकेने आखातात युद्ध भडकवत इराणमधील तेल रिफायनरीवरच हल्ले केल्यानं आणि हॉर्मुझची सामुद्रधुनी बंद पडल्यानं पाकिस्तान सरकारचं पार कंबरडं मोडलंय. रमजानच्या पवित्र महिन्यातच पाकिस्तानमध्ये इफ्तार पार्ट्या बंद करण्याचे फतवे काढावे लागण्याची नामुष्की इथल्या सरकारवर ओढावली आहे. त्यामुळे पाकिस्तानी नागरिकांनी शहबाज शरीफ सरकारच्या विरोधात रोष व्यक्त केलाय. पाकमध्ये कसा हाहाकार माजलाय पहा. युद्धामुळे इंधनाच्या किमती 20% वाढल्या. पेट्रोल सुमारे 321 रुपये 17 पैसे प्रति लिटर मिळत आहे, तर डिझेल तब्बल 335 रुपये 86 पैसे इतकं प्रति लिटर बाजारात मिळत आहे. आणि पाकिस्तानात गॅस सिलेंडरही मिळेनासे झालेत. दुसऱ्यांच्या भांडणात पाकिस्तानची अवस्था भीक नको पण कुत्रावर अशीच झाली. आता बाहेर गेलेल्या परिस्थितीला पाहिल्यानंतर गोंधळलेल्या शहबाज सरकारनं तातडीनं उच्चस्तरीय बैठक बोलावून पाकला पुन्हा भिकेला लावण्याचा इरादा पक्का केलाय. नेमके त्यांनी असे काय निर्णय घेतले ज्यामुळे पाकचेच नागरिक हैराण झाले तेही पहा. युद्धामुळे पाकिस्तानात लॉकडाऊन सारखी वेळ आली आहे. इंधन संकटामुळे पाकिस्तानमध्ये 2 आठवडे शाळा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला. तर सरकारी कर्मचाऱ्यांसाठी वर्क फ्रॉम होम सुरू झालेला आहे. यानुसार सरकारी कार्यालय आठवड्यातून 4 दिवसच सुरू राहणार आहेत. तर सरकारी वाहनांच्या इंधन भत्त्यांमध्ये 50% कपात करण्यात आली आहे. 60% सरकारी वाहनं 2 महिने रस्त्यावर धावणार नाही असा निर्णय झालाय. तसंच सर्व खासदारांच्या मासिक पगारात 25% कपात करण्यात आली असून मंत्र्यांना 2 महिने पगार द्यायचा नाही असा निर्णय झालाय. इतकंच नाही तर नेत्यांचे परदेश दौरेही रद्द करण्याची नामुष्की ओढावली आहे. जगात असा एकही देश नसेल ज्यांच्याकडून पाकिस्ताननं कर्ज घेतलेलं नसेल. त्यामुळे आधीच चुकीच्या धोरणांनी पाकिस्तानला कर्जबाजारी केलेलं आहे आणि आता चुकीच्या ऊर्जा धोरणांनी पाकिस्तानच्या हातात कटोरा दिलाय. पाकिस्तानच्या या चुकीच्या धोरणांची आधीच खुद्द IMFनं माहिती दिली होती. तेल आणि वायूसाठी आखाती देशांवर अवलंबून असणाऱ्या पाकिस्तानात गॅस बंद झाल्यानं सरकारची हवा टाईट झाली आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर ओढावलेली नामुष्की आणि नागरिकांचाच सरकार विरोधातला रोष पाहता पाकिस्तानमध्ये पुन्हा संघर्ष झाला तर नवल वाटायला नको. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही मराठी.